मुलांची स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि 10 मिनिटातच बनणारे महिनाभर टिकणारे मस्त दाणेदार लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। फक्त 4 चमचे तुपामध्ये हे लाडू बनतात आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनतात। रोज फक्त एक जरी लाडू खाल्ला ना स्मरणशक्ती तर वाढतेच, रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुद्धा मदत होते। त्यामुळे मुलांच्या परीक्षेच्या 1 ते 2 महिना अगोदर हे लाडू बनवून ठेवू शकता। तर याला लागणारं साहित्य पाहूयात। तर इथे मी पाव कप बदाम घेतलेले आहेत, पाव कप काजू घेतलेले आहेत, त्यासोबतच 4 ते 5 अक्रोड घेतलेले आहेत। आता सुक्या मेव्याचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत। त्यानंतर 4 चमचे इथे मी जवसाच्या बिया घेतलेल्या आहेत। पचनशक्ती सुधारण्यासाठी, त्वचेसाठी किंवा केसांच्या मजबूतीसाठी जवस खूपच फायदेशीर असतात। त्यानंतर 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी खूपच फायदेशीर आहे। नंतर 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि मगज बी घेतलेले आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। 2 चमचा पिस्ता आणि अर्धा कप फुटाणे घेतलेले आहेत, याची साल काढून घेतलेली आहे। तर हे पहा, असे हे लालसर आणि हिरव्या रंगाचे जे पिस्ता असतात ना ते शक्यतो वापरायचे। फुटाण्यामुळे पचनशक्ती चांगली राहते, शिवाय यामुळे लाडू चवीला अतिशय छान बनतो। त्यामुळेच यामध्ये कितीही ड्रायफ्रुट्स वापरले ना फुटाण्यामुळे याची चव आणखी वाढते आणि त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात। फुटाणे भाजलेलेच असतात, त्यामुळे पुन्हा भाजायची गरज नाही आणि पिस्ता सुद्धा मी रोस्टेडच वापरलेला आहे, त्यामुळे ते सुद्धा भाजून घेतलेलं नाही। बाकी सगळ्या गोष्टी पॅन मध्ये काढून घेतल्या, फक्त 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरच भाजून घेतल्या। एका ताटामध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यायचं। यामध्ये साखर न वापरता गूळ वापरणार आहे, त्यामुळे गूळ सुद्धा बारीक चिरून घेतला। कोणत्याही प्रकारचा पाक यामध्ये बनवायचा नाही। 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। एवढ्या गुळामध्ये लाडू अगदी परफेक्ट गोड होतात। आता सगळं साहित्य थंड झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाणे काढून घेतले, पिस्ता काढून घेतला, भाजून घेतलेलं सगळं साहित्य आता थंड झालेलं आहे ते सुद्धा काढून घेतलं। मिक्सर चालू बंद करत 3 ते 4 वेळा हे फिरवून घ्यायचं, म्हणजे जास्त ओलसर पावडर बनत नाही आणि जास्त बारीकही पावडर होत नाही। थोडीशी रवाळीस ही पावडर आपल्याला हवी आहे, म्हणजे लाडू सुद्धा दाणेदार बनतील। 3 ते 4 वेळा मिक्सरला फिरवून घेतलं, अशी पावडर याची करून घेतलेली आहे। आता त्याच पॅन मध्ये 4 चमचे तूप घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुपाचं प्रमाण जास्त वापरू शकता। 4 चमचे तुपामध्ये करून घेतलेली पावडर आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायची। तुपामध्ये थोडा वेळ परतून घेतल्यामुळे लाडूला चव सुद्धा चांगली येते। अगोदरच आपण सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे तुपामध्ये परतायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 1 मिनिटभर मंद आचेवरच परतून घ्यायचं। तर हे पहा, हलकासा रंग बदललेला आहे, मंद आचेवरच हे मी परतून घेतलेलं आहे। एखाद्या मोठ्या ताटामध्ये ही पावडर काढून घ्यायची। गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे, तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये गूळ काढून घेतला। गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, यामध्ये पाणी किंवा तूप घालायची सुद्धा गरज नाही। मंद आचेवरच सतत हलवत गूळ फक्त विरघळून घ्यायचा। आता कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही किंवा उकळी सुद्धा काढून घ्यायची नाही। गूळ विरघळला की लगेचच भाजून घेतलेल्या पावडर मध्ये काढून घ्यायचा। सगळ्या बाजूंनी हे सिरप व्यवस्थित पसरून घ्यायचं, म्हणजे पावडर मध्ये पटकन मिक्स सुद्धा करून घेता येतं आणि गरम असतानाच लाडू सुद्धा बांधून घेता येतात। गरम असतानाच स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। हलकसं गरम असतानाच शक्यतो याचे लाडू वळून घ्यायचे, म्हणजे शेवटचा लाडू बांधेपर्यंत मिश्रण कोरडं पडत नाही। फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळाची पूड यामध्ये घातलेली आहे। यामध्ये थोडीशी सुंठीची पूड सुद्धा वापरू शकता, मुलांना आवडतील तसे फ्लेवर यामध्ये तुम्ही घालू शकता। आता आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने याचे लाडू वळून घ्यायचे। थोडेसे लहान आकाराचेच लाडू मी बांधून घेत आहे, लहान मुलं सुद्धा मग पूर्ण एक अख्खा लाडू खाऊ शकतात। फक्त सुक्या मेव्याचेच लाडू बनवले तर काही मुलं एवढ्या आवडीने खात नाहीत। यामध्ये फुटाणे वापरलेले आहेत, त्यामुळे अजून हे पौष्टिक तर होतातच आणि महत्त्वाचं म्हणजे याची चव सुद्धा आणखी वाढते। आता यामध्ये तुम्हाला आवडेल ते किंवा मुलांना आवडतील ते कोणतेही नट्स वापरू शकता। खजूर आणि मनुके सुद्धा यामध्ये वापरू शकता। मुलांच्या परीक्षा सुद्धा आता जवळ येत आहेत। स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे लाडू जर बनवून ठेवले तर परीक्षेच्या वेळी मुलं जास्त आजारी पडणार नाहीत। महिनाभर हे लाडू छान टिकतात, त्यामुळे जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता। लहान मुलांना तर हे लाडू 100% आवडतील आणि मोठे सुद्धा खूप आवडीने खातील। तर हे पहा, मस्त दाणेदार हे लाडू बनवून तयार झालेले आहेत। बिना पाकाचे फक्त 10 ते 15 मिनिटात बनणारे अतिशय पौष्टिक लाडू बनवून तयार झाले। यामध्ये तीळ आणि जवस सुद्धा आहे। या गोष्टींचे पदार्थ जास्त आपण करत नाही, त्यामुळे या लाडूंमधून जरी मुलांनी खाल्लं तरी ते खूपच फायदेशीर ठरणार आहे। फुटाणे वापरल्यामुळे चवीला अतिशय छान बनतात। एकदा ही रेसिपी नक्की करून पहा। एखाद्या हवाबंद डब्यामध्ये महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। तर मुलांच्या परीक्षेच्या अगोदर एकदा हे लाडू नक्की करून ठेवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।